हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट वर्डचे असणारे शॉर्टकट कीज पाहिलेल्या होत्या, परंतु काही स्टुडंटची पुन्हा अशी डिमांड होती की आम्हाला ते MS वर्डचे असणारे जे शॉर्टकट कीज आहेत त्याचा यूज आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याचा नक्की फायदा काय आहे आणि त्या कशा पद्धतीने आपण यूज करतो हे आम्हाला पुन्हा एक्सप्लेन करून सांगा. सो त्यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे की बाबा ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डचे जे शॉर्टकट कीज असतात ते आपण कशा पद्धतीने यूज करतो आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की कसा होतो हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. आता मायक्रोसॉफ्ट वर्डचं ज्यावेळेला आपण डॉक्युमेंट क्रिएट करतो त्यावेळेला डॉक्युमेंटेशन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ते क्रिएट करत असताना काही शॉर्टकट कीजचा यूज केला तर ते डॉक्युमेंटेशन जे असतं, जे डॉक्युमेंट आपण क्रिएट करत असतो ते कमी वेळामध्ये लगेच पूर्ण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल काही कंटेंट, सेम कंटेंट तुम्हाला नेक्स्ट पेजवरती जर घ्यायचा असेल तर आपण कशा पद्धतीने कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट ह्या ऑप्शनचा यूज करू शकतो. पण त्याच्यासाठी डायरेक्ट स्टेप बाय स्टेप ऑप्शन सिलेक्ट न करता आपण डायरेक्टली ते शॉर्टकट कीबोर्डवरील शॉर्टकट की कशा पद्धतीने यूज करू शकतो जे की कमी वेळामध्ये आपलं काम पटकन होऊन जाईल. अशा वेळेला आपल्याला शॉर्टकट कीचा फार फायदा होतो. म्हणजे एखादं काम असेल जे कंप्लीट करण्यासाठी 10 मिनटं लागणार असतील किंवा 20 मिनटं लागणार असतील, परंतु ते काम करत असताना जर आपण शॉर्टकट कीचा यूज केला तर ते 20 मिनटाचं काम अगदी 10 मिनटात म्हटलं तरी आपण कंप्लीट करू शकतो. तर त्याच्याशी रिलेटेड असणारे काही शॉर्टकट कीज आपण पाहूयात. आता तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसते की सम बेसिक शॉर्टकट कीज फॉर मायक्रोसॉफ्ट वर्ड असं मी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे Ctrl+C. Ctrl+C म्हणजे CTRL असं एक बटन आहे, की आहे कीबोर्डवरती. ते CTRL+C हे बटन ज्यावेळेला ॲट अ टाईम आपण होल्ड करतो त्यावेळेला कॉपी ऑप्शन आपण सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे Ctrl+V. CTRL+V म्हणजे काय तर पेस्ट. ॲक्च्युली कट कॉपी पेस्टसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे वेज आहेत, परंतु कीबोर्डची शॉर्टकट की मी तुम्हाला सांगत आहे. सो याच्यामध्ये CTRL+V म्हणजे पेस्ट. त्यानंतर CTRL+X म्हणजे काय तर एखादं शेप असेल, एखादा कंटेंट असेल तो तुम्हाला एका जागेवरून कट करायचा आहे किंवा एका पेजवरून कट करायचा आहे आणि तो दुसऱ्या पेजवरती पेस्ट करायचा आहे. अशा वेळेला कीबोर्डवरील शॉर्टकट की जी आहे ती CTRL+X ही आहे. CTRL+X या कीबोर्ड शॉर्टकटवरून आपण आपलं डॉक्युमेंट कट करू शकतो. नेक्स्ट आहे CTRL+S म्हणजे काय तर आपण जे तयार केलेलं डॉक्युमेंट आहे ते जर आपल्याला सेव्ह करायचं असेल तर CTRL+S या शॉर्टकट कीजनी काय होईल तर आपलं डॉक्युमेंट इझिली सेव्ह करता येईल. सेव्ह करण्यासाठी पण डिरेक्टली आपण फाईल मेनूमधून सेव्ह ऑप्शन करू शकतो किंवा क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये पण डिरेक्टली सेव्ह ऑप्शन आहे. परंतु जर आपल्याला शॉर्टकट की काय आहे असं विचारलं सेव्ह करण्यासाठी तर तुम्हाला माहिती असावं की CTRL+S म्हणजेच काय तर सेव्ह. आता CTRL+4 नंतरचं जे आहे ते CTRL+A म्हणजे काय जर एखाद्या पेजवरती जेवढा काही कंटेंट आहे तो ॲट अ टाईम तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल किंवा 2 पेज असेल, 3 पेज असतील, जेवढा काही कंटेंट आहे तो जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तो तुम्हाला जर डिरेक्टली सगळा सिलेक्ट करायचा असेल तर Ctrl+A म्हणजे काय तर ॲट अ टाईम आपण पूर्ण होल कंटेंट जो आहे तो सिलेक्ट करू शकतो. Ctrl+A ने आपण काय करू शकतो, होल डाटा किंवा होल कंटेंट आपण सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट वन इथे तुमच्यासमोर आहे की CTRL+B म्हणजे जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमधील काही वर्ड्सना, काही सेंटेन्सला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर CTRL+B या शॉर्टकट कीने आपण आपला जो कंटेंट आहे किंवा एखादा सेंटेन्स असेल, एखादा वर्ड असेल तो काय करू शकतो, बोल्ड करू शकतो. नेक्स्ट आहे CTRL+Z म्हणजे काय तर एखादी ॲक्शन, जर एखादा कंटेंट आपण कट केलेला आहे परंतु आपल्याला लगेच आहे तिथेच हवा असेल, रिव्हर्स हवा आहे, जी आपण ॲक्शन केली ती पुन्हा रिपीट तर Ctrl+Z नी अंडू म्हणजे काय, जे आपण लास्ट ॲक्शन केलेली आहे त्याने आपण आपला कंटेंट अंडू करून पुन्हा आहे असं ठेवू शकतो.
नेक्स्ट CTRL प्लस Y म्हणजे काय तर रिडू. पुन्हा त्या अंडूचीच पुन्हा रिव्हर्स ॲक्शन आपल्याला करायची असेल तर आपण CTRL प्लस Y म्हणजे रिडू या ऑप्शनचा यूज करू शकतो. अपोजिट 2 ॲरोज असतील त्यांनी काय होईल, CTRL प्लस Y ने आपण रिडू हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे CTRL प्लस R म्हणजे काय तर यामध्ये आपण आपल्या टेक्स्टला कुठे अलाइन करायचं आहे, राईट अलाइन द्यायची आहे, सेंटर अलाइन द्यायची आहे का लेफ्ट अलाइन द्यायची आहे. सो CTRL प्लस R ज्यावेळेला तुम्ही होल्ड करता 2 कीज त्यावेळेला आपला कंटेंट राईट साईडला अलाइन होतो. म्हणजे राईट साईडला पेजवरती राईट साईडला शिफ्ट होतो, त्याला म्हणतो आपण राईट अलाइन. CTRL प्लस R म्हणजे अलाइन राईट. नेक्स्ट आहे CTRL प्लस E. आता CTRL प्लस E म्हणजे काय तर ज्यावेळेला हे 2 कंट्रोल प्लस E ही 2 कीज ज्यावेळेला तुम्ही होल्ड करता त्यावेळेला तुमचा कंटेंट आहे जो सिलेक्ट केलेला आहे तो कंटेंट काय होतो तर सेंटरला अलाइन होईल. CTRL प्लस E म्हणजे काय तर सेंटर. नेक्स्ट आहे CTRL प्लस I. CTRL प्लस I म्हणजे काय, जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटला इटॅलिक फॉर्म द्यायचा असेल, स्लांटिंग लेटर्स, त्यावेळेला आपण CTRL प्लस I या शॉर्टकट कीचा यूज करून आपण आपल्या कंटेंटला इटॅलिक इफेक्ट देऊ शकतो. नेक्स्ट वन आहे CTRL प्लस U. सेम वे जर तुम्ही CTRL म्हणजे कंट्रोल प्लस U हे 2 कीज कीबोर्डवरील ज्यावेळेला होल्ड डाऊन कराल त्यावेळेला काय होईल की जे टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट करून ह्या 2 कीज होल्ड केलेल्या आहेत त्या टेक्स्टला अंडरलाईन इफेक्ट अप्लाय होईल. अगदी महत्त्वाचं म्हणजे काय, अगोदर तुम्हाला ते टेक्स्ट सिलेक्ट करावं लागेल ज्या टेक्स्टला तुम्हाला राईट अलाइन द्यायची आहे, सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे, बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, जे काही असेल अगोदर ते टेक्स्ट सिलेक्ट करणं अगदी गरजेचं आहे. ते जर टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट नाही केलं आणि शॉर्टकट कीचा यूज करत असाल तर ते फुलफिल होणार नाही. मग ज्या वेळेला ज्या वर्डला तुम्हाला अंडरलाईन हा इफेक्ट द्यायचा आहे त्यावेळेला काय करायचं, तो वर्ड अगोदर तुम्ही तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कीबोर्डवरील कंट्रोल प्लस U ह्या 2 कीज ॲट अ टाईम होल्ड करा. म्हणजे काय होईल की तुमच्या त्या सिलेक्ट केलेल्या वर्डला अंडरलाईन इफेक्ट अप्लाय होईल. आलं लक्षात. नेक्स्ट वन आहे CTRL प्लस O. CTRL प्लस O म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्हाला एखादं डॉक्युमेंट ओपन करायचं असेल, सेव्ह केलेलं एखादं डॉक्युमेंट ज्यावेळेला तुम्हाला ओपन करायचं असेल त्यावेळेला CTRL प्लस O हे 2 कीज तुम्ही ज्यावेळेला होल्ड कराल त्यावेळेला तुमचं डॉक्युमेंट ओपन होईल किंवा ओपन डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि त्या ओपन डायलॉग बॉक्समधून तुमची जी फाईल आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून ओपन करता येईल. नेक्स्ट वन आहे CTRL प्लस P. आता CTRL म्हणजे कंट्रोल प्लस P म्हणजे काय, तुमचं डॉक्युमेंट रेडी आहे, तुम्ही त्याला अगदी व्यवस्थित फॉर्मॅट केलेलं आहे, तुम्हाला जे जे इफेक्ट अप्लाय करायचे आहेत ते सर्व इफेक्ट तुम्ही अप्लाय केलेले आहेत. आता फायनली तुम्हाला ज्यावेळेला त्या डॉक्युमेंटची प्रिंट घ्यायची आहे त्यावेळेला तुम्ही CTRL प्लस P ॲट अ टाईम ज्याला 2 कीज तुम्ही होल्ड कराल त्यावेळेला प्रिंट डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि मग तिथून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला प्रिंट कमांड देऊ शकता आणि ज्या डॉक्युमेंटला तुम्ही प्रिंट कमांड दिलेली आहे त्याची आरामात प्रिंट येऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट कीजचा यूज करून तुमचं डॉक्युमेंट अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी व्यवस्थित तयार करू शकता. इवन त्याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता. आता जेवढ्या शॉर्टकट कीज मी सांगितलेल्या आहेत तेवढ्या तुम्ही घरी प्रॅक्टिकली अप्लाय करून बघा. एखादं डॉक्युमेंट क्रिएट करा आणि क्रिएट केलेल्या डॉक्युमेंटवरती तुम्ही कंट्रोल, कॉपी, पेस्ट, कट किंवा एखादा इफेक्ट अप्लाय करताय, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट, किंवा तुम्हाला जर ती फाईल ओपन करायची आहे, अंडू रिडू कसं वर्कआउट होतं हे चेक करायचं असेल तर ज्या शॉर्टकट कीज दिलेल्या आहेत त्या शॉर्टकट कीजचा तुम्ही उपयोग करा, यूज करा आणि तुमचं प्रॅक्टिकल कंप्लीट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली ह्या शॉर्टकट कीज वर्कआउट होतात का. आणि जर वर्कआउट झालं तर कमेंट करून मला नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.